नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, आज आहे अमावस्या, मार्गशीर्षमधली अमावस्या, म्हणजे ह्या वर्षातली शेवटची अमावस्या. तर असं तर प्रत्येक अमावस्येला पौर्णिमेला एक विशेष महत्त्व आहे, पण ही शेवटची अमावस्या आहे. आणि अमावस्या म्हटलं तर हा दिवस आपल्याला पितरांना आणि पितरांना समर्पित असतो, आई महालक्ष्मीला समर्पित असतो. तर आपण अमावस्या म्हटलं की भीती वाटते, डार्क नाईट वगैरे, पण असं काही नाही. आपण त्या निगेटिव्ह गोष्टींकडे न बघता आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघायचं. त्या दिवशी त्या तिथीला वातावरणामध्ये इतकं छान पवित्र वातावरण असतं, लक्ष्मीकारक असतं. पितरांना शांती देण्याचा तो दिवस असतो. दान धर्म करण्याने काही आपण उपाय करू शकतो, आपले ज्योतिषीय असे अनेक गोष्टी आपण करू शकतो. त्याच्यामुळे तर आपण आज बघणार आहोत पितृदोषावर उपाय. आज अमावस्या आहे, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा लवकर उठून एका तांब्याच्या कलशामध्ये आपण पाणी, हळदी कुंकू, साखर, अक्षता आणि काळे तीळ घालून सूर्य भगवानांना जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना म्हणायचं त्यांना की हे भगवंता, हे सूर्यनारायणा, माझ्या सर्व पितरांना सद्गती लाभू द्यात आणि माझ्या आयुष्यातली सगळी संकट दूर करा तुम्ही. कारण त्यांना सद्गती लाभल्याशिवाय आपल्या संसारात सुख समाधान नांदतच नाही. कुठे ना कुठे प्रॉब्लेम येत राहतात. मुलांच्या लग्नात येतात, घरामध्ये सुख समृद्धीमध्ये येतात, काहीतरी भांडणं होत राहतात घरामध्ये, मुलं बाळांना त्रास होतो, असं काही ना काही प्रॉब्लेम होत राहतात. तर असं म्हणायचं. त्याच्यानंतर परत आपण आपल्या घरामध्ये यायचं. आल्यानंतर त्याच कलशामध्ये पुन्हा पाणी घ्यायचं. 5 काळे उडीद घालायचे, थोडेसे चिमूटभर काळे तीळ घालायचे आणि असं हातात घेऊन तो तांब्या आपल्या आपल्या हातात घेऊन बसायचं आणि डोळे बंद करून आपलं हे आज्ञाचक्र असतं, इथे जर आपण ध्यान लावलं तर आपल्याला एकदम आपण म्हणजे त्या ध्यानामध्ये आतमध्ये एकदम गुंतून जातो त्या ध्यानामध्ये. तर हे आज्ञाचक्रामध्ये ध्यान लावायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हा असं इथे प्रकाश आलाय असं आपण फील करायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र किंवा आपला विष्णू गायत्री मंत्र, ह्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. आणि हे पाणी घ्यायचं आणि सरळ पिंपळ वृक्षापाशी जायचं. पिंपळ वृक्षापाशी पितरांचा पण वास असतो आणि भगवान विष्णूंचा पण वास असतो. आणि हे पाणी आपण आपल्या मनातली इच्छा सांगून ते अर्पण करायचं. नक्की फायदा होईल.